पाहत आहात आपल्या हक्काचं चॅनल, आपली बातमी, आपलं चॅनल वन भारत। नवरात्री म्हणजे स्त्री शक्तीच्या सन्मानाचा उत्सव। डोंबिवली शहर हा एक परिवार असून या परिवारातील प्रत्येक महिला ही भगिनी आहे। याच भावनेतून डोंबिवली आणि आसपासच्या परिसरातील महिलांना स्वतःच्या पायावर उभं राहता यावं यासाठी केएसआर उद्योग समूह आणि पासो फूड्स यांच्या संयुक्त विद्यमाने सक्षम भगिनी योजना याविषयीचं मार्गदर्शन शिबिराचं आयोजन सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी केलं होतं। या योजनेच्या माध्यमातून एकही रुपया खर्च न करता घर बसल्या आपल्या सवडीनुसार भगिनींना खाद्य उद्योगात पाऊल टाकता येणार आहे। या उद्योगासाठी संपूर्ण रीतसर प्रशिक्षण देण्यात येणार आहे। आपल्या हातची चव लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी ही सुवर्ण संधी आहे। या योजनेत सहभागी व्हा आणि स्वतःच्या पायांवर उभे राहा असं आवाहन चव्हाण यांनी उपस्थित महिलांना केलंय। या कार्यक्रमाप्रसंगी कल्याण डोंबिवली आणि आसपासच्या परिसरातील महिला बचत गटांमधील महिलांनी बनवलेले पदार्थ आणि वस्तू रवींद्र चव्हाण यांना भेट दिल्या। आपली बहीण काहीतरी करते आणि ते आपल्याला देते ही अतिशय आनंदाची भावना असते। असाच आनंद आज अनुभवला असून या मायेनं भरून आल्याची प्रतिक्रिया रवींद्र चव्हाण यांनी दिली आहे। यावेळी भाजपाचे नेते, पदाधिकारी, पासो फूड्सचे उद्योजक भोसेकर यांच्यासह अनेक महिला बचत गटांच्या सदस्या आणि हजारोंच्या संख्येने महिला वर्ग उपस्थित। देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदीजी आणि महाराष्ट्र राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री आदरणीय एकनाथराव शिंदेजी, आमचे सर्वांचे नेते आदरणीय देवेंद्रजी आणि अजितदादा या तिघांच्या नेतृत्वामध्ये महायुतीचं सरकार हे महिलांना सक्षम करण्याच्या दिशेने नेहमीच पावलं उचलताना दिसत आहे। आपल्याला माहित आहे अनेक योजना या 2 वर्षाच्या काळामध्ये महायुतीच्या सरकारने केल्या। महिलांना त्यामध्ये शिक्षणामध्ये असतील किंवा वेगवेगळ्या योजना ज्या कार्यान्वित झाल्या त्या ग्रामीण भागामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये कार्यान्वित होतात, परंतु शहरी भागांमधील महिलांना सुद्धा अशा योजनांचा लाभ व्हावा या दृष्टिकोनातून, भगिनींना सक्षम करण्याच्या दृष्टिकोनातून ही एक वेगळ्या पद्धतीचं हे जे प्रोडक्ट आहे ते प्रोडक्ट पासो म्हणून कंपनी आहे, त्या कंपनीचं प्रोडक्ट आहे ते वेगवेगळ्या ठिकाणी फ्रँचायझी देण्याचं काम करतात। त्यांच्याशी आम्ही चर्चा केली आणि त्यांना असं समजवण्याचा प्रयत्न केला की तुम्हाला येणाऱ्या काळामध्ये तुमचाही बिझनेस वाढेल आणि तुम्हाला आम्ही एक वेगळं असं मार्केट करण्यासाठी एक वेगळं असं दालन आम्ही ओपन करून देऊ। आणि मग त्यांच्याशी चर्चा झाल्यानंतर हे एक नव्या पद्धतीचं असणारं मार्केटिंग आणि स्वतःच्या घरातूनच उत्पादन तयार करून आपल्याला ते फूड तयार करून किंवा ऑर्डर तयार करून आपल्याला ते ज्याने कोणी ऑर्डर केली असेल त्यांच्यापर्यंत स्विगी किंवा झोमॅटोच्या माध्यमातून पोहोचवणं, अशा दोन्ही दुहेरी असा सर्व इथल्या असणाऱ्या पूर्ण प्रत्येकाला त्याचा लाभ कसा होईल असा एक ही चांगली अशी योजना सुरू केली आहे। लवकरच त्याची नोंदणी आणि सर्व प्रक्रिया सुरू होईल आणि मला खात्री आहे की डोंबिवली असेल, डोंबिवली हे वाढतं अशी लोकसंख्या असणारं शहर आहे, तिथली असणारी लोकसंख्या सातत्याने वाढते, त्यामुळे या सगळ्या गोष्टीसाठी अशा पद्धतीचं एक काहीतरी मॉडेल तयार होणं हे अत्यंत गरजेचं होतं। आणि मला खात्री आहे पासोच्या माध्यमातून 10 वेगवेगळे नाश्ता असेल किंवा जेवणाचे असे पदार्थ हे त्यामध्ये ते प्रोव्हाइड करतायत। त्यांचे प्रोडक्ट हे असेच वाढत जाणार आहेत, जसे प्रोडक्ट वाढतील तशी तशी त्यांची ऑर्डर्स आणि या सगळ्यांना उपलब्धता वाढेल। आणि मला खात्री आहे की आजच्या या योजनेच्या माध्यमातून ज्या बचत गट याच्यामध्ये नोंदणी करतील त्यांना टप्प्याटप्प्याने का होईना एकही पैसा त्यांना इन्व्हेस्ट करायचा नाहीये आणि एकही पैसा इन्व्हेस्ट न करता त्यांचं मला खात्री आहे की येणाऱ्या काळामध्ये त्यांचं उत्पन्न जे आहे त्या बचत गटाचं 25,000 पर्यंत जाऊ शकतं असं मला वाटतं।